आपल्या नाशिक जिल्ह्याच्या पवित्र त्र्यंबकेश्वर नगरीमधून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज त्याचं प्रस्थान झालेलं आहे। पंढरपूरपर्यंत ही पालखी ही वारी त्या ठिकाणी जाणार आहे। आपण बघितलं असेल की हजारोच्या संख्येने वारकरी महानुभाव या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। पालखीचं दर्शन घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये पाऊस चांगला होऊ दे, बळीराजाला कष्ट करायला न्याय मिळू दे अशी प्रार्थना केलेली आहे। दादा, शक्तीपीठ मार्गाला देखील विरोध केला जातो, ज्या ठिकाणावरून दिंडी जाणार होती त्या विरोधात मोर्चा देखील काढण्यात आलाय, काय सांगाल? हॅलो, शक्तीपीठाचं महत्त्व त्या भागातल्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या समाधान केल्याशिवाय पुढे मार्गक्रमण होणार नाही असा शब्द शेतकऱ्यांना दिलेला आहे। दादा, पैसे नको, सुविधा हवी असे अनेक वारकऱ्यांचं म्हणणं आहे। आपण बघितलं असेल की निर्मल वारीची सुविधा तर केलीच जाते, त्याच्यासोबतच आणखी काही ॲडिशनल ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत। जसं आता दिंडी प्रमुखांनी सांगितलं की त्या दिंडी प्रमुखाला जे आवश्यक आहे त्या सुविधा तो दिंडी प्रमुख देणार आहे, ॲडिशनल आहे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या सुविधा वारकरी महानुभावांना दिल्या जाणार आहेत। पण त्याच्यावर बी टीका करण्यात येते, महिलांसाठी बाथरूम दिलेत, त्याच्यावर बी टीका करण्यात येते का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि वारकऱ्यांना 20,000 पैशाची गरजच नाहीये, ते त्यांच्या खर्चानेच होता दरवर्षी करतात। बघा, काळानुसार काही बदल हे होत असतात। निर्मल वारीची सुविधा काही वर्षाच्या पासून सुरू झालेली आहे। आता जसं तुम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकून घ्या, त्यांनी किती आनंद व्यक्त केला आहे त्याची माहिती घ्या। आणि जो टीका करणार आहे तो काय निवडणुका पाहून, तो पण निवडणुका पाहूनच टीका करतो आहे। वारकऱ्यांनीच केलेली आहे। दादा, वारकऱ्यांनीच आपलं मत मांडलं आमच्या समोर, आम्ही वारकऱ्यांचीच बाईट घेतली। मग हे वारकरी हे कोण आहेत? हे कोण आहेत? आता एवढे वारकरी प्रत्येकाचं मत वेगवेगळं राहणार ना मग। बघा, निर्मल वारीच्या साठी स्वच्छतागृह असतील, आरोग्य सुविधा असतील, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, हे तर शासन करतच आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्या दिंडीचा जो काही प्रमुख असेल त्याला आणखी काही आवश्यक असेल त्या सुविधांच्या साठीचा हा निधी आहे। त्या दिंडी प्रमुखाने प्रत्येक दिंडी प्रमुखाने त्याचं स्वागत केलेलं आहे। महिलांसाठी स्नानगृह दिलेली आहे दादा, आणि त्याच्याशिवाय ॲडिशनल 5 लाखापर्यंतचा विमा त्या प्रत्येक वारकऱ्याचा सरकारने काढलेला आहे। दादा, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलेला आहे। 8 दिवस झाले उपोषण बसलेले, आता एक ठिकाणी आंदोलन सुरू झाले, काय लोकांना वाटतं? मला वाटतं की या संदर्भामध्ये शासनातले वरिष्ठ मंत्री संबंधितांना भेटून आलेले आहेत। ओबीसी आंदोलनकर्त्याच्या ज्या काही मागण्या आहेत किंबहुना त्यांचे जे काही गैरसमज असतील तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांचं जे काही आरक्षण यापूर्वी वर्षानुवर्ष चालू आहे त्याला धक्का न लागता, ओबीसीच काय SC असतील, ST असतील, या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला एक्स्ट्राचं जर आरक्षण दिलं जात असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये काय गैर नाही। दादा, आता राज्याचं जे आरक्षण आहे मराठा समाजाला 10% दिलेलं आहे, ते एकूण 72% झालेलं आहे। बिहारने देखील मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे पटना हायकोर्टाने बिहारला जे आरक्षण आहे ओबीसी STचं ते 65% देण्याचं रद्द केलेलं, त्यामुळे आता महाराष्ट्राची पण हीच वेळ आली का? अशाच पद्धती होऊ शकतं का? पूर्वीच्या आरक्षणांना धक्का न लागता जे काही 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे ते सरकारने कायद्याच्या चौकटीत दिलेलं आहे। त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्यांच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आणि आपण बघितलं असेल की न्यायालयामध्ये ही बाब असताना माननीय न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली नाही। याचा अर्थ असा आहे
की बाबा दिलेलं आरक्षण योग्य आहे. ओबीसी आणि मराठा संघर्ष पुन्हा निर्माण होते असं वाटतं? बिलकुल होणार नाही. कारण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे. म्हणजे पूर्वीचं जे काही कोणाचं आहे त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, त्याला एक कणही त्याच्यातनं कमी होणार नाही. मग संघर्ष होण्याचा विषय कुठे येतो? कुठेतरी ओबीसीची मागणी आहे. मराठा जरांगे पाटलांनी जे काही मागणी केली की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, कुठेतरी सरकार कात्री सापडतं आणि याचे जे परिणाम आहे आपल्या शासनाची माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असेल, महायुतीचं सरकार असेल, स्पष्ट भूमिका आहे. ओबीसी आणि इतरही जे आरक्षण आहेत कोणाच्याही पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लागता 10% मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय केलेला आहे. आणि आपण बघितलं असेल की सभागृहामध्ये तो एकमताने केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.